ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे। काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी भारताच्या विविधतेवर केलेलं भाषण काँग्रेसची कोंडी करणारं ठरलंय। त्यांच्या या वक्तव्यावरून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवलाय। तर काँग्रेसवर आता सारवासारव करण्याची वेळ आली आहे। पाहूयात या सगळ्या घडामोडींचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। विविधतेत एकता, वक्तव्यावरून कटुता, पित्रोदांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। Where people on east look like Chinese, people on west look like Arab, people on north look like, maybe white, and people in south look like Africa. चमड़ी के रंग के आधार पर मेरे देशवासियों का अपमान मेरा देश सहन नहीं करेगा। त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे, त्यामध्ये फार गांभीर्याने घ्यायची काही गरज नाही। ते त्यांचं वक्तव्य व्यक्तिगत वक्तव्य आहे, काँग्रेस पक्षाचं वक्तव्य नाहीये। पित्रोदा बोलले आणि वाद पेटले, या समीकरणाला त्यांनी आताही तडा जाऊ दिला नाही। वारसा हक्काच्या वक्तव्यावरून सुरू असलेला वाद शमण्याच्या आधीच पित्रोदांनी आणखी एक वक्तव्य करून आपल्याच पक्षाची म्हणजे काँग्रेसची अडचण केलेली आहे। इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष असणारे सॅम पित्रोदांनी एका मुलाखतीत भारताच्या विविधतेतल्या एकतेवर बोलायचं होतं, पण ते बोलताना त्यांनी ईशान्येकडच्या लोकांना चीनी आणि पश्चिमेकडच्या लोकांना अरेबियन, उत्तरेकडच्या लोकांना पाश्चात्यांसारखे गोरे आणि दक्षिणेकडच्या लोकांना आफ्रिकन ठरवून टाकलं। We are a shining example of democracy in the world. We have survived 70 years, 75 years in a very happy environment where people could live together, leaving aside few fights here and there. We could hold country together as diverse as India, where people on east look like Chinese, people on west look like Arab, people on north look like, maybe white, and people in south look like Africa. Doesn't matter. We are all brothers and sisters. We all respect different language. We all respect different religion, different look, different custom, different food. And as a Gujarati, I love dosa. I love Italy. That's my food. That's no longer South Indian food. Okay, that's the India I believe in. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पित्रोदांनी भाजपच्या हातात आयतं कोलीत दिलं, त्यावर निशाणा साधण्याची संधी पंतप्रधान मोदींनी सोडली नसती तरच नवल। शहजादे, आपको जवाब देना पड़ेगा। चमड़ी के रंग के आधार पर मेरे देशवासियों का अपमान मेरा देश सहन नहीं करेगा और मोदी तो कतई नहीं करेगा। काँग्रेसनं मात्र पित्रोदांच्या या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे। काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटलंय, भारताच्या विविधतेचं वर्णन करण्यासाठी पित्रोदांनी दिलेलं उदाहरण दुर्दैवी आणि अस्वीकारार्ह आहे। या विधानांशी काँग्रेसचा काहीच संबंध नाही। सॅम पित्रोदा हे भारताचे नागरिक पण नाही, ते अमेरिकेचे नागरिक आहेत। तर त्यांच्या वक्तव्याला त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं। प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तो त्यांनाही आहे। अमेरिकेत आपल्यापेक्षा जास्त आहे अधिकार, त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे, त्यामध्ये फार गांभीर्याने घ्यायची काही गरज नाही। ते त्यांचं वक्तव्य व्यक्तिगत वक्तव्य आहे, काँग्रेस पक्षाचं वक्तव्य नाहीये किंवा ते काँग्रेस पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नाहीयेत। या आधी पित्रोदांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेसची कोंडी केली आहे। त्यांची वादग्रस्त वक्तव्य पाहूयात। वारसा कर। अमेरिकेमध्ये एखाद्याच्या मृत्यूनंतर 55% संपत्ती सरकार जमा होते। भारतात असा कोणताही कर नाही। राम मंदिराचा मुद्दा, बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य यासारखे प्रश्न मंदिरामुळे सुटणार नाहीत। 1984 शीख दंगल, हुआ तो हुआ असं म्हणत वादाला जन्म। बालाकोट एअर स्ट्राईक, पुलवामा हल्ल्यानंतरच्या बालाकोट एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह। नेहरू विरुद्ध आंबेडकर, घटनेच्या निर्मितीत बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा नेहरूंचा जास्त सहभाग। काँग्रेसचे आणखी एक नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींना चायवाला म्हणण्यासारख्या केलेल्या विधानांचा भाजपला निवडणुकीत फायदा झालाय।
त्यापासून कोणताही धडा न घेता पित्रोदा सारखे काँग्रेसचे नेते बेधडक वक्तव्य करत राहतात आणि मग काँग्रेसवर सारवासारव करण्याची वेळ येते. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.